नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। ज्याच्या अंतःकरणात सर्वार्थाने आनंदाची प्राप्ती झाली आहे, त्याच्या अंतःकरणातून सर्व विकार निघून गेलेत, अशांना भाग्यवंत म्हटलं आहे। जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी म्हटलं आहे की ज्यांच्याकडे फुटकी कवडी पण नाही, जो फक्त लंगोटी धारण करतो, त्याला भाग्यवंत म्हटलं आहे। कारण त्या साधूच्या अंतःकरणातून काम, क्रोध, लोभ हे विकार निघून गेलेले आहेत आणि आनंदाची सृष्टी झालेली आहे, तेच खरे भाग्यवंत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार जयेश महाराज भाग्यवंत यांनी कामशेत मावळ येथे श्री विठ्ठल परिवार आयोजित कीर्तन महोत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये ते बोलत होते। यावेळी विशेष उपस्थिती महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील शेळके, सारिका शेळके, संतोष दाभाडे तसेच कीर्तनकार, प्रवचनकार, महिला भगिनी, वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा, भक्तिमुक्तीचे ते स्थळ, भोळे भाविका निर्मळ, गाडले पुराणी तुका म्हणे वेदवाणी। महाराजांनी कीर्तन सेवेसाठी हा अभंग घेतला होता। भाग्यवंत महाराज पुढे बोलताना म्हणाले की भगवंताच्या शरणागतीच्या संबंधाने तुकाराम महाराज बोलतात, शरण जाणे हे अपूर्णतेचे ज्ञान आहे। प्रत्येक माणसाकडे परिपूर्णता नसून अपूर्णता आहे, ती आपण आता भरून काढण्यासाठी विश्वास असावा लागतो। प्रत्येक क्षेत्रात अपूर्णता आहे। एखादी व्यक्ती ज्ञानी असली तरी एखाद्या क्षेत्रातच असते, बाकी क्षेत्रात ती व्यक्ती अज्ञानी आहे। एखादा जरी स्वतःला ज्ञानी म्हणून घेत असला तरी मनुष्याकडे जास्त अज्ञान आहे। अपूर्णता भरून काढण्यासाठी दुसऱ्याकडे जावेच लागते, कुणाचा तरी आसरा घ्यावा लागतो, आधार घ्यावा लागतो। सुखाची अपेक्षा असेल तर ती दुःखी माणसाकडून पूर्ण होणार नाही, तर ज्यांच्याकडे सुख, संपन्नता, समाधान मोठ्या प्रमाणात असेल अशांकडूनच सुख मिळू शकेल। म्हणून शरण जायचं असेल तर त्या भगवंताकडे जावे। भगवंतच परिपूर्ण आहे, तोच आपल्याला जवळ करतो। आपली अपूर्णता पूर्ण करण्यासाठी फक्त भगवंतच आहे। भाग्यवंतांची व्याख्या महाराज म्हणाले की भाग्यवान जो ज्याचे भाग्य मोजता येते तो भाग्यवान, जिथे मर्यादा असते ते वान। भाग्यवंत जो की ज्यांचे भाग्य मोजता येत नाही तो भाग्यवंत, कोणतीच परिसीमा नसते। भाग्यवंताची व्याख्या मनुष्याकडे वेगळी आणि साधू संतांकडे वेगळी असते। धनाची प्राप्ती होणे, प्रेमाची प्राप्ती होणे, पत्नीची प्राप्ती होणे, परिवार प्राप्त होणे ही मनुष्याच्या भाग्यवंताची व्याख्या होईल, असे त्यांनी सांगितले। यावेळी मंत्री तटकरे यांनी सर्व मावळवासियांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार आमदार सुनील शेळके यांनी मानले। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।